हरे कृष्णा. कृष्ण भावनेचा सुबोध भानू या ग्रंथाचं आपण वाचन करायला सुरुवात केली आहे. दुसरं प्रकरण, सुखाकरिता कठोर परिश्रम, ह्याचा आपण पहिला भाग वाचला आणि आज आपण पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, तुम्ही लिहिलेला हा ग्रंथ आम्ही वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर आधीच या प्रकरणामध्ये आधी बघितलं आपण की सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जण स्वार्थपूर्तीच्या क्रियामध्ये गुंतलेला आहे आणि भगवंतांची सेवा करायला कोणीच तयार नाही. आणि त्यामुळे आपल्या भौतिक स्थितीतील बद्ध अवस्थेचे आणि परिणामी मिळणाऱ्या दुःखाचे हेच मूलभूत कारण आहे असं सांगतायत. आणि आपण वाचन थांबवलं होतं. तर ह्याचा अर्थ असा आहे, सगळे या भौतिक जगतात जे बद्ध जीव आहेत त्यांना भगवंतांची सेवा करायची नाहीये, तर प्रत्येकाला स्वतःची इंद्रिय तृप्ती हवी आहे. तर इंद्रिय तृप्ती केल्यामुळे तो मनुष्य आहे तो बद्धावस्थेत अडकतो आणि बद्धावस्थेत जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत राहतो आणि त्यामुळे दुःख प्राप्त होते. पुढे आजचं वाचायला सुरुवात करूया. उत्तुंग इमारतींमधील कार्यालयातील अति उच्च पद अधिकाऱ्यांपासून ते रस्त्यावरील हमालापर्यंत सर्वजण हे कायदेशीर अथवा बेकायदेशीर मार्गांनी पैसा मिळवण्याच्या विचाराने कष्ट करीत आहेत. खरे तर सर्वच बेकायदेशीर मार्ग आहेत, कारण स्वार्थाकरिता केलेले कर्म बेकायदेशीर आणि हानिकारकही असते. तर कुणीही व्यक्ती घ्या, मोठा अधिकारी घ्या किंवा रस्त्यावर काम करणारा हमाल घ्या, प्रभुपाद समजवतात, जर हा जो जीव आहे आणि मनुष्य देह प्राप्त करून या जगतात तो वावरत आहे आणि जर त्याची इच्छा आहे की मला इंद्रिय उपभोग करायचा आहे, तर त्यांनी केलेलं प्रत्येक कर्म जे आहे त्याला म्हटलं जातं बेकायदेशीर कर्म आहे. कारण की जेव्हा स्वार्थाकरता केलं जातं कर्म त्याला बेकायदेशीर म्हटलं जातं आणि हानिकारक असतं. कारण जे सकाम कर्म असतं, काहीतरी इंद्रिय उपभोग घेण्याच्या इच्छेने केलेलं कर्म ज्याला सकाम कर्म म्हणतात, ते कर्मफळ देतं आणि ते कर्मफळ भोगायला मनुष्याला पुन्हा या जगतात नवीन देह नवीन शरीर धारण करून यावं लागतं. म्हणजे तो मनुष्य सकाम कर्मामुळे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडतो. म्हणून म्हटलं आहे की असं कर्म बेकायदेशीर आणि हानिकारक असतं. पुढे प्रभुपाद म्हणतात, स्वहितासाठी केलेली दिव्य साक्षात्काराची जोपासना ही बेकायदेशीर व हानिकारक आहे. एखादा माणूस दिव्य साक्षात्कारासाठी आध्यात्मिक काही कार्य करतो आहे, पण हेतू काय आहे, मला ह्यातून काय इंद्रिय तृप्ती मिळणार, तर तेही कसं आहे, प्रभुपाद म्हणतात तेही बेकायदेशीर आहे आणि हानिकारक आहे. मग मुद्दा काय आहे, कुठचं कार्य चांगलं आहे योग्य आहे ते प्रभुपाद समजवतात. तेव्हा मुद्दा हा आहे की सर्व कर्मे ही भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आणि भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी केली पाहिजेत. तर अशा प्रकारे प्रभुपाद आपल्याला सुखाकरता कठोर परिश्रम न करता आपल्या जीवनाचं ध्येय, जी आपली कर्तव्य करत राहायचं, पण ध्येय काय आहे, मी भगवंतांचा सेवक आहे आणि भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ मला प्रत्येक कार्य करायचं आहे, हे ध्यानात ठेवून आपण पुढे जगायला हवं. पुढे प्रभुपाद म्हणतात, जे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न नाहीत, ते चुकीने असे समजतात की आपण दिवसेंदिवस अधिकाधिक पैसा मिळवित आहोत. तर जे भक्तीमध्ये नाही आहेत, भगवंतांच्या सेवेत नाही आहेत, पण प्रचंड पैसा कमवत आहेत, तर त्यांना काय वाटतं की अरे वा,
आमच्याकडे तर खूप पैसा आहे, आता आम्ही धनाढ्य झालो आहेत, अशा तऱ्हेने त्यांचे विचार असतात. तर प्रभुपाद इथे हा मुद्दा पटवण्यासाठी, समजून सांगण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेतला 16.12 हा श्लोक देत आहेत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, आशापाश शतैबद्धा कामक्रोध परायणा इहन्ते कामभोग अर्थम अन्यायेन अर्थसंचयान्. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. असे हे जे आसुरी लोक आहेत, जे भगवंतांना नकारतात, भगवंतांचे नियम कधीच पालन करत नाहीत, पण त्यांना खूप साऱ्या इच्छा कामना आहेत आणि कामाने आणि क्रोधाने ते भरलेले आहेत. तर असे जे लोक आहेत त्यांचं ध्येय आहे इंद्रिय तृप्ती, आणि त्याकरता ते कोणतंही अन्यायाचा मार्ग वापरतात आणि धनाचं संचय करतात. तर ह्या सगळ्या अशा अन्यायी मार्गाने पैसा सगळा कमवला जातो, त्याचा परिणाम काय होतो ते प्रभुपाद पुढे समजवतात. परिणामी या जगामध्ये पैशाची कमतरता नसली तरीही शांती मात्र नाही. लोकांकडे आपल्याला खूप पैसे दिसतील, पण कोणीच शांत समाधानी सुखी नाही. तर ह्यासाठी प्रभुपाद एक विचार मांडत आहेत. तो विचार ते बघूया आपण. पैसा मिळवण्यासाठी बरीच मनुष्य शक्ती खर्च होते, कारण सर्वसामान्य जनतेची अधिकाधिक पैसा मिळवण्याची क्षमता वाढली आहे. परंतु दीर्घ काळामध्ये याचा परिणाम असा झाला आहे की अशा अनिर्बंध आणि बेकायदेशीर क्षणिक चलनवाढीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, आणि त्यामुळे चलनवाढीचा दुष्ट परिणाम नष्ट करण्यासाठी प्रचंड व खर्चिक अस्त्रे तयार करण्यास आपण प्रवृत्त झालेलो आहोत. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की मनुष्य आहे तो प्रचंड पैसा गोळा करण्यामध्ये मग्न आहे. लोक भरपूर पैसा पण कमवत आहेत, आणि त्यामुळे काय होत आहे, आता समाजामध्ये काही लोक प्रचंड श्रीमंत झाली आहेत आणि काही लोक आहेत ती गरीब आहेत. पण जे श्रीमंत लोक आहेत ते ब्रँडेड गोष्टी, म्हणजे काही विशिष्ट कंपन्यांनी काढलेल्या वस्तूच विकत घेतात. जी सामान्य माणसं साध्या गोष्टी घेतात, त्याच वस्तूंना कंपन्यांची मोठी मोठी नावं लावून, लेबल लावून महागाने विकलं जातं. आणि ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे ते उगीचच म्हणजे साधी किंमत असलेली वस्तू उगाच जास्त किंमत देऊन मोठ्या दुकानांमधून विकत घेतात. याचा परिणाम काय होतो की जी साधी वस्तू आहे, जी अतिशय स्वस्त मध्ये बाहेर मिळते आहे, जो विकतो आहे ती साधी वस्तू, त्यालाही वाटतं अरे मी जो पदार्थ विकतो आहे इथे, तो त्या मोठ्या दुकानामध्ये इतक्या महागाने विकत आहेत, तर मी माझ्या दुकानातली पण किंमत वाढवेन. आणि ह्याचा परिणाम काय होतो, जे सामान्य जनता आहेत त्यांच्यावर होतो, कारण महागाई वाढते आणि त्यांना, ते जरी गरीब आहेत तरी त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी उगाच जास्त पैसा मोजावा लागतो. आणि त्यामुळे म्हटलंय की अशी जी क्षणिक चलन वाढ होते, जी उगाच महागाई वाढली जाते, त्यामुळे काय आहे, अर्थव्यवस्था ढासळली जाते. तर असे आहे जे चलनवाढ आहे, अनेकांना ह्या ज्या अनावश्यक किमती वाढल्या जात आहेत, त्यामुळे जी गरीब जनता आहे ती कोणतीही वस्तू व्यवस्थित विकत घेऊ शकत नाही. मग त्यांच्यासाठी सरकारला खूप सारे कष्ट करून रेशनची दुकानं काढायला लागतात, स्वस्त धान्य पुरवठा करायला लागतो, आणि त्यासाठी सरकारचा प्रचंड लाखो करोडो अब्जावधी रुपये, ह्या सगळी ही जी अर्थव्यवस्था आहे ती नीट करण्यासाठी,
चलनवाढीचे दुष्ट परिणाम नष्ट करण्यासाठी आपली शक्ती, पैसा, वेळ सगळं सरकारला व्यय करावं लागतं, घालवावं लागतं. पुढे प्रभुपाद म्हणतात, मोठमोठ्या धनाढ्य देशातील पुढारी हे खऱ्या अर्थाने शांती अनुभवित नाहीत, तर अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या अटळ नाशापासून स्वतःला वाचवण्यासाठी योजना बनावित आहेत. तर अनेक अनेक देश आहेत, प्रचंड सुबत्त आहेत देश, सुबत्तेने भरलेले आहेत, श्रीमंत देश आहेत. परंतु इतकं ऐश्वर्य असलं तरी तिकडचे पुढारी आहेत त्यांच्या मनाला काही शांती नाही. दुसरा देश आपल्या पुढे निघून गेला तर अरे ते जास्त प्रगत झाले, त्यांना जास्त प्रगती झाली, त्यांना जास्त प्रसिद्धी मिळत आहे, तर आपण मागे राहू. तर अशा प्रकारे दोन देशांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण स्वतः वरचढ होण्यासाठी, स्वतःची संरक्षण शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण जे खातं आहे त्यामध्ये प्रचंड पैसा घालवत आहे, अण्वस्त्र बनवत आहेत. आणि दुसऱ्या समोरच्या देशामध्ये जी अण्वस्त्र आहेत त्यामुळे आपल्या देशाला काही त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या योजना आखत आहेत. खरे पाहता या प्राणघातक शस्त्रांच्या प्रयोग पद्धतीवर प्रचंड पैसा व्यर्थ खर्च होत आहे. असे प्रयोग हे केवळ प्रचंड खर्चाचेच नव्हे तर अनेक जीव धोक्यात घालून केले जातात. तशा प्रकारे ही जी आण्विक अस्त्र बनवली जातात, अणुबॉम्ब वगैरे, तर त्याचे प्रयोग केले जातात. आणि हे सगळं करण्यामध्ये केवळ पैसा आणि वेळच फुकट जात नाही, तर त्या अणूंच्या त्या प्रयोगांमुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात. अशा तऱ्हेने देश प्रकृतीच्या नियमांनी बद्ध होतात. जेव्हा लोक इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त होतात तेव्हा कमावलेला सर्व पैसा हा मानव समाजाच्या नाशाकरिता व्यर्थ खर्च होतो. सर्व शक्तींचे स्वामी असलेल्या भगवंतांना नाकारल्याने मानव समाजाची सर्व शक्ती ही अशा प्रकारे प्रकृतीच्या नियमांनी वाया जाते. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की ह्या सगळ्यांचं ध्येय काय आहे? इंद्रिय तृप्ती, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करणं, स्वतःला कसा आनंद मिळेल यासाठी धडपडणं. आणि त्यामुळे काय आहे, जो इतका सारा पैसा कमवतात आणि त्यामध्ये काय केवळ इंद्रिय तृप्तीसाठी धडपडतात. आणि हा जो मनुष्य आहे तो पापकर्म करतो पैसा गोळा करण्यासाठी. आणि पापकर्म केल्यामुळे समाज आहे त्याचा नाश होतो. समाजात अनेक वाईट गोष्टी होतात. खूप पैसा आला आहे त्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीसाठी जगामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जे शक्तीने कमी आहेत त्या लोकांचं शोषण करायला लागतो. तर अशा तऱ्हेने समाजाचा नाश हा असा अवैध मार्गाने कमवलेला जो पैसा आहे, इंद्रिय तृप्तीच्या ध्येयाने जो कमवलेला आहे पैसा, त्याने मानव समाजाचा नाश होतो. सर्व शक्तींचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना हे माणसं मानत नाहीत, कारण त्यांना ते स्वतःलाच ईश्वर समजतात आणि सगळी कार्य करतात. मात्र ही जी भगवंतांची जी प्रकृती आहे, तिचे नियम आहेत, ते प्रत्येकांवर लागू आहेत. आणि त्या नियमांनी हा जो मनुष्य आहे तो बांधला जातो. आणि म्हणून म्हटलं आहे की ही जी समाज वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या शक्तीचा उपभोग स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ते जाणत नाहीत की या सर्व शक्तींचे स्वामी तर भगवंत आहेत, तर मला भगवंतांची सेवा करायला हवी आहे, हे काही ते जाणत नाहीत. आणि त्यामुळे कितीही त्यांनी कामं केली तरी भगवंतांची जी प्रकृती आहे तिच्या नियमाने सर्व काही वाया जाते. धनाचे पूजन करतात व त्याला लक्ष्मी असेही संबोधतात व सर्व जीवांचे किंवा नरांचे स्रोत असणाऱ्या भगवान नारायणांची सेवा करणे
हे तिचे स्थान आहे. तर ही जी लक्ष्मी देवी आहे तर ती भगवान नारायणांच्या सेवेमध्ये सतत मग्न असते. तर लोक धनाची पूजा करतात, मात्र त्यांनी प्रभुपाद समजवतात की जी लक्ष्मी ज्यांची सेवा करते, भगवान श्रीकृष्ण, भगवान नारायण यांची मनुष्याने सेवा करायला हवी. लक्ष्मी देवींच्या मार्गदर्शनाखाली नरांनी सुद्धा नारायणांची सेवा केली पाहिजे. जीव हे नारायणांची सेवा केल्याखेरीज लक्ष्मीचा उपभोग घेऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच जो कोणी चुकीच्या मार्गाने लक्ष्मीचा उपभोग घेऊ इच्छितो त्यास प्रकृतीच्या नियमांनी शिक्षा केली जाते. प्रकृतीचे नियमच हे स्पष्ट करतील की हे धन समृद्धीऐवजी नाशास कारणीभूत होईल. तर अशा प्रकारे मनुष्याने धन गोळा केलं आहे, पण त्या धनाचा त्यांनी सदउपयोग भगवंतांच्या कार्यासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी नाही केला आणि केवळ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच तो मनुष्य धडपडत आहे, तर त्याला प्रकृतीच्या नियमाने दंडित केलं जातं. आणि त्यामुळे म्हटलंय की हे जे धन गोळा केलेलं आहे ते त्या मनुष्याला समृद्धीऐवजी त्याचा नाश करतं. वाम मार्गाने जमवलेले हे धन कृपण नागरिकांकडून पुढे होणाऱ्या अंतर्गत व आंतरराष्ट्रीय युद्धासाठी युद्धनिधी म्हणून निरनिराळे राज्य कराच्या रूपाने घेतात आणि हा निधी हानिकारकरित्या वाया घालवला जातो. तर अशा प्रकारे हे जे नागरिक आहेत, कृपण नागरिक आहेत, कंजूस नागरिक आहेत, ते आपली पै वाचवतात. बरेचदा अनेकदा हे धन आहे ते चुकीच्या मार्गाने पण कमवलं जातं आणि हे जे राज्य आहे ते त्या सगळ्या लोकांवर, नागरिकांवर कर लादतं आणि कर रूपात पैसा जेव्हा राज्य गोळा करतं, सरकारकडे गोळा होतं, तेव्हा अनेक त्या पैशातला जास्तीत जास्त भाग हा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय युद्धासाठी युद्ध निधी म्हणून वापरला जातो. संरक्षण खात्यामध्ये तो पैसा वापरला जातो. कुटुंबाच्या पालनाकरिता व आध्यात्मिक ज्ञानाच्या जोपासनेकरिता आवश्यक इतक्याच धनावर नागरिक संतुष्ट राहत नाहीत. तर इथे प्रभुपाद म्हणतात की हे जे देश आहेत ते संरक्षण व्यवस्थेवर प्रचंड पैसा घालवत आहेत, पण खरं काय करायला पाहिजे? हे जो नागरिक आहे त्यांनी आपलं कुटुंबाचं पालन करणं आणि आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते वाढीस लावणं, भक्ती करणं, यासाठी जेवढं आवश्यक आहे त्या धनावर मनुष्याने संतुष्ट राहायला हवं खरं तर, पण लोक संतुष्ट असे नाहीयेत. या दोन्ही गोष्टी मानव समाजासाठी अति आवश्यक आहेत. कोणत्या दोन गोष्टी? एक तर आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि दुसरी गोष्ट आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे, भक्ती करणं, ह्या दोन गोष्टींवर आपण खरं तर जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण मानव समाजासाठी त्या अति आवश्यक आहेत. आता आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रत्येकास अमर्याद धन हवे आहे. लोकांच्या अवैध इच्छांच्या प्रमाणात वैद्य, वकील, जकातदार, समाज, कायदे, तथाकथित साधू, दुष्काळ, भूकंप व अशाच इतर आपत्ती या सर्व मायेच्या प्रतिनिधींच्या स्वरूपामध्ये त्यांनी जमविलेले सर्व धन हिरावून घेते. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, हा जो जीव आहे मनुष्य देहामध्ये राहणारा, तो भगवंतांची सेवा करत नाहीये, त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये रस नाहीये आणि फक्त तो इंद्रिय तृप्तीसाठीच धन कमवण्यामध्ये मग्न आहे, धनाची अपेक्षा करतो आहे. आणि खूप सारं धन जरी गोळा केलं तरी या सगळ्या जे आपण आता वाचलं त्या गोष्टींमुळे त्याचं धन आहे ते हिरावून घेतलं जातं. प्रभुपाद त्यासाठी एक उदाहरण देऊन समजवतात. बॅक टू गॉडहेड ची एक प्रत घेण्यास काकू करणाऱ्या एका कृपण माणसाने आठवड्याच्या आपल्या औषधांवर $2000 खर्च केले आणि नंतर तो मरण पावला.
तर प्रभुपाद विदेशामध्ये प्रचार करत आहेत आणि त्याचबरोबर प्रभुपादांनी 1944 सालापासून बॅक टू गॉडहेड हे मासिक पत्रिका जी आहे ती छापायला सुरुवात केली आहे. आणि ती प्रत प्रभुपाद ते जे बॅक टू गॉडहेड मासिक आहे, मॅगझिन आहे, ते विदेशामध्येही छापत होते. आणि त्यांनी एका व्यक्तीला सांगितलं की हे तुम्ही घ्या, हे मासिक घ्या. तेव्हा अगदी फार पैसे नाहीत, अगदी खूप थोडे पैसे लागायचे त्याला. मात्र त्या व्यक्तीने काही मासिक ते बॅक टू गॉडहेड मॅगझिन घेतलं नाही आणि स्वतः मात्र काय आठवडाभराचं जे औषध उपचार आहेत त्यासाठी त्यांनी $2000 एवढे खर्च केले आणि तो मरण पावला. म्हणजे भगवंतांची सेवा करण्याची मनुष्याला इच्छा नाही, स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीसाठी मनुष्य मग्न राहतो. भगवंतांच्या सेवेकरिता एक पै देखील खर्च करण्यास नाकारणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या घरातील व्यक्तींवर खटला दाखल करण्यासाठी $1000 वाया घालवले. तर अशी पण आणखीन एक घटना प्रभुपाद म्हणतात की भगवंतांच्या सेवेसाठी एक पैसाही खर्च करत नाहीत, पण दोघेही भाऊ आहेत आणि मला हे घर मिळणार, या घराची जास्त वाटा मला मिळणार की तुला मिळणार, ह्याच्यावर एकमेकांची खटला चालवताना वकिलाला मात्र त्या व्यक्तीने $1000 दिले आणि असा पैसा वाया गेला. मायेच्या प्रभावामुळे घडलेल्या अशा असंख्य घटना आहेत. खरं तर हाच प्रकृतीचा नियम आहे. काय बरं आहे प्रकृतीचा नियम? जर धन म्हणजे पैसा भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण केले नाही, धन अर्पण केले नाही भगवंतांच्या सेवेसाठी, तर कायदेशीर अडथळ्यांच्या व रोगराईच्या रूपाने त्याचा अयोग्यरित्या वापर होतो. जर आपण कमावलेला पैसा भगवंतांच्या सेवेत वापरला नाही तर काहीतरी कायदेशीर कारवाई होते. वकिलाला खूप सारे पैसे द्यावे लागतात, काही दंड भरावे लागतात किंवा मोठा रोग होतो आणि सगळ्या रोगराई पासून वाचण्यासाठी प्रचंड पैसा घालवावा लागतो औषध उपचार घेण्यासाठी. तर अशा तऱ्हेने भगवंतांच्या सेवेसाठी धन नाही वापरलं तर दुसऱ्या कारणासाठी धन आपलं आपोआप निघून जाईल, आपल्यापासून दूर जाईल. मूढांना ही सत्य पाहण्याची दृष्टी नसते, त्यामुळेच भगवंतांचे नियम त्यांना संभ्रमित करतात. तर जे मूढ व्यक्ती आहेत, भगवंतांना मानत नाहीत, भगवंतांचं अस्तित्व नाकारणारे जे लोक आहेत, त्यांना हे सत्य काही समजू शकत नाही, त्यांना ती दृष्टीच नाही. आणि म्हणून हे जे भगवंतांचे जे नियम आहेत, भगवंतांच्या प्रकृतीचे नियम आहेत, ते त्यांना गोंधळून टाकतात. पुढे वाचूया. प्रकृतीचे नियम हे आपल्याला योग्य पोषणासाठी आवश्यक धनापेक्षा अधिक धन स्वीकारू देत नाहीत. प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येक जीवाला आवश्यक इतकी अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था केलेली असते, परंतु मानवाच्या अतृप्त वासनेने, इच्छेने सर्व योनींचे पिता असणाऱ्या भगवंतांची योजना विस्कळीत केली आहे. तर एक आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगतात आपण सगळे राहत आहोत आणि प्रकृतीचे नियम आपल्यावर लागू होत आहेत. आणि ही जी प्रकृती आहे तिच्या नियमानुसार आपल्याला पोषण, आपलं शरीर नीट ठेवण्यासाठी जे आवश्यक आहे त्या धनापेक्षा जास्त धन ते प्रकृतीचे नियम आपल्याला स्वीकारू देत नाही. तर कशा रीतीने ते प्रभुपाद उदाहरणाने समजवतात की भगवंतांनी जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाला आवश्यक इतकं अन्न, निवारा, अन्न, पाणी सगळं काही व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु माणसाची ही जी हाव आहे ती काही संपतच नाही आणि त्यामुळे भगवंतांनी ही योजना केली आहे की सगळ्यांसाठी सर्व काही उपलब्ध. ती योजना विस्कळीत होते कारण हावरट माणूस स्वतःचाही खातो आणि दुसऱ्यांचाही वाटा ओरबाडून घेतो.
भगवंतांच्या योजनेनुसार मिठाचा महासागर आहे, कारण जीवांसाठी मीठ अति आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी मुबलक हवेची आणि प्रकाशाची ही तरतूद केलेली आहे. अशा प्रकारे भगवंतांनी सगळं काही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. तर मिठाचं उदाहरण प्रभुपाद पुढे आणखीन डिटेलमध्ये सांगतायत. मिठाच्या नैसर्गिक साठ्यामधून कोणीही हवे तितके मीठ घ्यावे, परंतु नियमानुसार आपण आवश्यकतेपेक्षा अधिक मीठ घेऊ शकत नाही. मीठ अधिक प्रमाणात वापरल्यास अन्न खारट होते आणि कमी प्रमाणात वापरल्यास ते अन्न अळणी होते. जर आपण आवश्यक इतकेच मीठ घेतले तर आपले अन्न चवदार बनते आणि आपणही सुदृढ होतो. सध्या आपले नैसर्गिक साठे प्रदूषित झाल्याची व संपू लागल्याची आत्यंतिक जाणीव निर्माण झाली आहे. अशा प्रकारे की जी पृथ्वीवर आपण राहतो आहोत, तर या पृथ्वीवर सगळ्यांसाठी जे काही आवश्यक आहे ते निसर्गामध्ये भगवंतांनी ठेवलेलं आहे. पण हावरटपणे लोक अनावश्यक ते साठे आहेत ते प्राप्त करू इच्छितात. जो साठा आहे तो धनाच्या लोभाने लपवून ठेवतात, गैरवापर करतात आणि त्यामुळे इतका मुबलक साठा असूनही सगळं गोष्टी आहेत, व्यवस्था आहे ती चुकीची होते. त्या सर्वच गोष्टी आहेत त्यांचा नाश केला जातो. कृष्ण भावनेचा अंगीकार न केल्यास मानव समाजाच्या अतृप्त वासनेमुळे सर्व वस्तूंचा अविरतपणे नाश होत राहील. हे पर्यावरण तज्ञांना समजत नाही. पर्यावरण निसर्गाचे जे तज्ञ आहेत, निसर्गाचा अभ्यास करणारे आहेत, त्यांच्या लक्षातच येत नाहीये की ह्या मानवी समाजाला अतृप्त वासना आहे, त्यांना न पूर्ण होणाऱ्या, कधीच पूर्ण न होणाऱ्या इच्छा आहेत. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या भगवंतांनी उपलब्ध करून दिलेल्या वस्तू आहेत त्याचे जर ते सतत उपसा करत राहिले, वापरत राहिले, तर त्या सगळ्या गोष्टी नाश होऊन जातील. हे काही त्यांना कळतच नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाने कृष्ण भावनेचा अंगीकार म्हणजे कृष्ण भावनेचा स्वीकार करायला हवा आणि आपल्याला जितकं आवश्यक आहे त्याच गोष्टींचा तेवढाच स्वीकार करायला हवा. कृष्ण भावनेशिवाय कोणत्याही स्तरावर शांती मिळणे अशक्य प्राय आहे. तर मनुष्य शांतीचा शोध घेत असेल तर कृष्ण भावना ही त्यांनी स्वीकारायलाच हवी, अन्यथा कुठूनही शांती मिळणे अशक्य आहे. तर आपला सुखाकरिता कठोर परिश्रम या दुसऱ्या प्रकरणाचा हा दुसरा भाग वाचून झाला आहे. इथेच आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.